महाराष्ट्रामध्ये जे घडलं त्याला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊत यांनी केली होती आणि त्या टीकेला चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय। आपल्या कार्यकाळामध्ये 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठानं महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले। एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? आम्हाला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो असं प्रत्युत्तर चंद्रचूड यांनी दिलंय। आपल्या कार्यकाळात निवडणूक रोखे यावर निर्णय झाला, तो काही कमी महत्त्वाचा होता का असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर चंद्रचूड नेमकं काय म्हणाले? आपल्या कार्यकाळात 9 सदस्यीय खंडपीठ आणि 7 सदस्यीय खंडपीठानं महत्त्वाचे घटनात्मक निर्णय दिले। एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची प्रकरणं प्रलंबित आहेत। आपल्या कार्यकाळात निवडणूक रोख्यांसंदर्भात निर्णय झाला, तो काही कमी महत्त्वाचा होता का? कलम 6(अ) च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे नव्हते का? दरम्यान संजय राऊतांनी धनंजय चंद्रचूड यांच्यावरती नेमकी काय टीका केली होती तीही आपण पाहूया। या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड। देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेला? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? धनंजय चंद्रचूड माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत। याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।